मी डॉक्टर पद्माकर सबनीस, मूळचा जालन्याचा रहिवासी आहे, वैद्यकीय व्यवसाय आहे. श्लोक क्रमांक 80. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, धरा दुस्तरा त्या परासागराते, सरावी सरात्या भरा दुर्भराते, करानी करात्या खरा मत्सराते. श्रीराम. मी जेव्हा शाळेत होतो ना, तर तेव्हा अनुप्रास अलंकार शिकवताना काळ्या काकूने काकाचे कपाटातले कामाचे कागद कात्रीने करा करा कापले, हा म्हणजे पाठ केलेला होता. पण ज्यावेळी मनाचे श्लोक आले तर मला असं वाटतं की मुलांना हा श्लोक जर शिकवला अनुप्रास अलंकाराचा तर खूप चांगलं होईल. रा हा अनुप्रास इथं वापरलेला 16 वेळी हा शब्द, हे अक्षर त्या ठिकाणी आलेलं आहे. सरळ अर्थ बघितला तर शंकर त्याच्या अंतरामध्ये श्रीराम आहे आणि त्याच्या अंतरामध्ये श्रीराम असताना आपण सुद्धा रामाचं नाम आपल्या अंतकरणामध्ये बिंबवावं किंवा नामस्मरण करावं, असा सरळ अर्थ आहे. शंकराने रामाचं नाव का घेतलं याचे 10 ते 12 श्लोक मराठी श्लोकामध्ये आहेत. म्हणजे एकच विषय समर्थाने वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या शब्दांनी आपल्याला मांडलेला आहे. मी विचार केला की शंकराचं उदाहरण का घेतलं. रामाचं तर खूप लोकांनी घेतलेलं आहे, खूप योगी लोकही योग्यांनी सुद्धा, कारण की योगियाचं परमभाग्य अंगी बांधतं ते रामनामाने, आणि योगियांचा श्रेष्ठ योगी म्हणजे शंकर आहे. काय असतं की आपल्याला साधारणतः असं असतं की जो श्रेष्ठ असतो ना त्याने जर काही केलं तर ते करावं असं वाटतं. उदाहरणार्थ विराट कोहली श्रेष्ठ क्रिकेटपटू आहे, त्यांनी MRFचं टायर लावलं गाडीला, तो जाहिरात करतो, तर मलाही वाटतं मी MRFचं टायर लावावं. बरोबर आहे. दारा सिंग जो कुस्तीपटू होता तो अंबुजा सिमेंटचं जाहिरात करायला लागला, तर त्या दारा सिंगने अंबुजा सिमेंट वापरलं म्हणून मी पण घराला अंबुजा सिमेंट वापरलं. म्हणजे जो बलवान आहे, जो श्रेष्ठ आहे, त्याने जर एखादी गोष्ट केली ती सुद्धा मी करावी असं जनसामान्यामध्ये वाटतं. वास्तविक दारा सिंगचं ना आणि अंबुजा सिमेंटचा काही संबंध नाही. आमच्या जालन्याला स्टील फॅक्टरी आहे, आयकॉन स्टील नावाची एक फेमस कंपनी आहे. अमिताभ बच्चन त्याची ॲड करतो. अमिताभ बच्चन आणि कन्स्ट्रक्शन याचा काही संबंध आहे का? नाही. पण तो श्रेष्ठ आहे, तो सध्या खूप फेमस आहे, मग त्यांनी केलं म्हणून मी करतो, अशी समज समर्थ आपल्याला देत आहेत की बाबा शंकर की ज्याला हलाहलामुळे जो काही बाधलं होतं ते शांत झालं रामनामामुळे. पहिला जो चरण आहे त्यातलं धरा श्रीवरा त्या हरा अंतराते. हर म्हणजे शंकर, काही ठिकाणी श्रीधरा असा पाठभेद आहे. मला बऱ्याचदा मनाच्या श्लोकामध्ये पुस्तकं आपण वेगवेगळी घेतली तर वेगवेगळे शब्द आहेत, पाठभेद आहेत, कारण की 350 वर्षापूर्वी लिहिलेलं आज काहीतरी बदलत जातं. एवढंच काय, मी मेडिसिनचा अभ्यास करतो, तर आमच्याकडे हॅरिसन नावाचं एक, आपण त्याला मेडिसिनचं बायबल म्हणतो आम्ही, किंवा सगळ्यात मोठं पुस्तक हॅरिसन आहे. आणि दुसरी पुस्तकं जेव्हा मी वाचायला घेतो तर तीच डेफिनेशन पुस्तकांमध्ये वेगवेगळी मांडलेली असते. तर मग काही हे पाठभेद असतात ते आपण विसरून त्यातला मर्म जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर काय होतं, बऱ्याचदा विवेचनामध्ये त्याच्यावरच 10 मिनिटं घातली जातात. ते श्रीवरा नाही, श्रीधरा आहे, अर्थ एकच आहे. तरा दुस्तरा त्या परासागराते. आता परासागर किंवा भवसागर हे बऱ्याच संतांनी वापरलेलं आहे. शंकराचार्यांनी सुद्धा आपल्या भजगोविंदममध्ये हा दाखला घेतलेला आहे. तर ह्या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी नामस्मरण कामी येणार आहे. आता भवसागर कसा आहे, एक विचारसागर नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्या मुखपृष्ठावर असं भवसागरचं चित्र काढलेलं आहे, कोणी पाहिलं असेल तर. त्यामध्ये असा सागर दाखवला आहे, वेगवेगळे माणसं दाखवले, कोणी बुडतोय, कोणी तरतोय, कोणी स्विमिंग करतोय आणि कोणी वर उभा आहे किंवा तरुण गेलेला आहे. तर उपमा दिलेली आहे की ह्या सागरातून, भवसागर ह्या संसाराला म्हटलेलं आहे की जे दृश्य आहे, परंतु समर्थांच्या मते हे मिथ्या आहे. म्हणजे हा सागर, हा संसार खोटा आहे, पण तो आपल्या डोळ्यांनी दिसतो, आणि जो दिसत नाही तो परब्रह्म हा खरा आहे. परत सांगतो मी, जो दिसत नाही परब्रह्म तो खरा आहे, आणि जे दृश्य दिसतंय ते मिथ्या आहे. मग हे समजून घेण्यासाठी रामनाम कामी येणार आहे.
हा मग भवसागर कसा आहे? हा भवसागर हा कमरे इतका आहे, स्विमिंग पूल इतका आहे. तो काही विहीर एवढा खोल नाही आहे, समुद्र एवढा खोल नाही आहे. हे विठ्ठलाने दाखवून दिलेलं आहे. विठ्ठलाचा हात कमरेपर्यंत, म्हणजे भवसागर कमरेच का त्याच्यापेक्षा खोल नाही आहे, परंतु तो निसरडा आहे. त्यातनं जर आपण दोरी न घेता चालायला लागलो तर आपण निसटू शकतो. मागच्या वर्षी आम्ही अंदमानला गेलो होतो, तिथं सी वॉक केला. सी वॉक करताना दोरी कंपल्सरी धरावी लागायची, कारण दोरी धरली नाही तर वाकडं तिकडे व्हायचं आणि भीती खूप वाटायची. तर ही रामनामाची दोरी ह्या भवसागरामधून तरून जाण्यासाठी मला उपयोगी पडणार आहे. सरा विसरा त्या भरा दुर्भर राहते. आता दुर्भर हा शब्द की जे कधीच भरत नाही असं ते दुर्भर. 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या ज पासून सुरू होतात. ज म्हणजे जाया, जाया म्हणजे बायको, बायकोचा फोन आला होता. माझी 5 मिनिटं संपली, जातो 1 मिनिटं घेतलं चालेल. आणि मी स्टॉपवॉच लावली होती. खरंच बायकोचा फोन होता बरं का. टेलिपॅथी आहे. दुर्भर आहेत, 5 गोष्टी दुर्भर आहेत. एक म्हणजे बायकोचं मन, दुसरं म्हणजे जावाई, जा माता, तिसरा म्हणजे जठर, जठर म्हणजे पोट, स्टमक, चौथा म्हणजे जातवेद म्हणजे अग्नी, आणि जलाशय म्हणजे सागर. हे 5 ज आहेत जे कधीही भरत नाहीत. मग जे भरत नाही त्याच्या नादीच लागू नका, किंवा ते भरायचा प्रयत्न करू नका असं समर्थ सांगतायत. म्हणजे बायकोच्या नादी लागू नका असं माझं म्हणणं नाही, किंवा जावायच्या नादी लागू असं म्हणणं नाही आहे. माझे सासरेबाई इथे आहेत. काय झालं, मी म्हणजे 1 महिन्यापूर्वी जेव्हा आलं ग्रुपवर, तर मी नोंदणी करायचं ठरवलं. मी तोपर्यंत नोंदणी केली नाही जोपर्यंत धनश्रीने स्वतः तिच्या हाताने मेसेज पाठवला नाही. मानसीताईनं धनश्रीने स्वतः मेसेज पाठवला, मग मी आलो. नंतर मग हे पांढऱ्या बंड्या घेणं वगैरे वगैरे सगळं करावं लागलं. भीती अशी होती तिला केव्हा तर गेला चाफळा तिथंच बसेल, म्हणजे निरामे हॉस्पिटल राहिलं आणि ते राहिलं. मग ह्या दोघांना तयार केलं की परत घेऊन येत आलं तिकडे. या 5 गोष्टी ज्या दुर्बल आहेत त्या दुर्बल गोष्टी भरायच्या नादी लागायचं नाही. मग करा. अजून एक बायकोचं एक आलं म्हणून एक सांगतो की बघा, यात्रेस गेला न कधी पावलाने, त्याला हरी कधी पावला ना, ज्याच्या कटी कधी पावली ना, तया भार्या हानी पावलाने. म्हणजे हे उदाहरण जे आफळेबुवांच्या काही कीर्तनामध्ये आहे, की मनातील श्लोकाचा मी मनोबोध केलाय ना, की पावल, पावल म्हणजे पाऊल. जो पावलाने कधी यात्रेला जात नाही त्याला हरी कधी पावत नाही. ज्याच्या कटी, कटी म्हणजे म्हणजे धोत्राला जे असतं ते, तर त्याच्या कटी कधी पावली न, पावली म्हणजे नाणं, ज्याच्या कटी कधी पावली नसते त्याला बायको हानी पावला न. करा नि करा त्या खरा मत्सराचे. खरं म्हणजे गाढव. तर मत्सराला गाढवाची उपाधी किंवा उपमा दिलेली आहे, की मत्सर हा गाढवासारखा असतो आणि त्याचा निकरा करा म्हणजे त्याचा नायनाट करायला हवा. आपण आनंदवन भुवनीमध्ये पण हा शब्द आला की राशबे राखिली मागे. म्हणजे ज्या आपण जेव्हा मनश्लोकामध्ये बसतो की बंदी वाचातून देवाला सोडवलं, तर देवाला सोडवलं म्हणजे काय केलं की जे काही दैवी गुण होते ते दैवी गुण रावणाने बंदिस्त केले होते आणि असुरी गुण वाढवले होते, जो आपल्या 16व्या अध्यायामधले आहेत अभयम सत्व संशुद्धी. तर त्यातला वन ऑफ द मोस्ट डेंजरस जो असुरी गुण आहे तो म्हणजे मत्सर. तो गाढवासारखा आहे आणि त्याचा निकरा आपण करायला पाहिजे, गाढव पाळलं नाही पाहिजे. धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.